नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवरती पहिल्यांदा अणुबॉम्बचा वापर केला. 1 लाख वगैरे लोक मेले असं म्हणतात. 10,000 हा त्याचा अधिकृत आकडा आहे. पण गेली अनेक वर्ष जापानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी ह्या भागातल्या लोकांना कॅन्सर आणि तत्सम आजारांचा त्रास होतो. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी वापरलेली ही शस्त्र ते आता 2026 मध्ये मिस्टर ट्रम्प यांनी वापरलेलं एक महाविनाशकारी शस्त्र, ज्याचे तपशील मी आता तुम्हाला देणार आहे. तर ह्यातनं प्रवास काय दिसतोय, तर संरक्षण सिद्धतेच्या नावाखाली किंवा जी काही जागतिक स्पर्धा आधी मग रशिया बरोबर आणि नंतर चीन बरोबर, त्या स्पर्धेमुळं अमेरिका ही रोज नवनवीन गोष्टी शोधते आहे. आणि अमेरिकेनं जे आता व्हेनेझुएलावरती, कारण त्या राष्ट्राध्यक्षाला त्यांनी बांधून आणलं, तर इतक्या कमी काळात ते झालं. ते घडलं कसं, त्याचा आज आज एक ओझरता उल्लेख केला. आणि आंतरराष्ट्रीय माध्यमात सध्या केवळ याच बातमीची चर्चा आहे की मिस्टर ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये कोणतं नेमकं शस्त्र वापरलं, की ज्या शस्त्रामुळं सैनिकाची अवस्था मी जी तुम्हाला सांगणार आहे ती तशी झाली. इकडे मी पॅलेस्टाईन इस्रायलच्या संघर्षाच्या दरम्यान, ज्या वेळेला इस्रायलबद्दल पॅलेस्टाईनची सीमा समोर दिसते आहे, प्रचंड मोठी बंबारी तिथं सुरू आहे, तर अशा वेळेला एक रिस्क घेऊन आंतरराष्ट्रीय सीमा जी बंद होती, तर ती सीमा ओलांडून मी पॅलेस्टाईनी मंडळींच्या एकाच्या घरात गेलो होतो. शिक्षक कुटुंब होतं ते, ती मिसेस त्यांची शिक्षक होती, हा गृहस्थ टॅक्सी चालवत होता. सो त्याने आमच्यासाठी जेवण तयार केलं. तर तिथे त्या लोकांना याची खात्री होती की ठीक आहे, म्हणजे मला जे दिसलं ते इस्रायलला ज्या पद्धतीनं त्यांचा आजूबाजूला शत्रू राष्ट्र आहेत असं वाटतं, आणि दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या परिस्थितीत इस्रायलची निर्मिती झाली त्याच्यानंतर स्वतःच्या संरक्षण सिद्धतेसाठी त्यांना हे करणं गरजेचं असं वाटतं. ते इस्रायल स्वतःच्या दृष्टीनं एथिकल, पण मानवतेच्या दृष्टीनं अनएथिकल असलेल्या अनेक गोष्टी ह्या गाझा संघर्षात करत होते. म्हणजे समोर दिसतंय की इतक्या मोठ्या प्रमाणात ज्यांच्या हातात काही शस्त्र नाही आहेत अशा लोकांवरती बॉम्ब टाकले जात आहेत, की जेव्हा त्या सांगीतिक कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीनं त्या दहशतवाद्यांनी इस्रायली नागरिकांना मारलं, त्या इस्रायलने ज्या बॉम्बचा तिथे वापर केला, आता अशी माहिती येते, गुप्तच माहिती येते, गाझामध्ये 3500 अंश सेल्सिअसचं तापमान निर्माण करू शकणारा MK-84 हॅमर हा बॉम्ब इस्रायली टाकले. एक नाही, कित्येक बॉम्ब टाकले. तुम्ही कल्पना करा की 100 हा उत्कलंक आहे, आपल्या पाण्याचा उत्कलनांक जो आहे तो 100 आहे. 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळायला लागतं. त्याच्यापेक्षा थोडासा चहा वगैरे असेल आणि तो उकळत असेल आणि तो जर अंगावरती पडला तर अंगाची 10 होते आपल्या. मग आपल्याला, ज्याला कोणाला दुर्दैवाने अशा प्रसंगाला सामोरे जावं लागतं, त्याला कित्येक दिवस रुग्णालयात भरती व्हावं लागतं. 40% अधिक रुग्ण जर तो भाजला तर त्याचा मृत्यू होतो, अशी एक साधारण मेडिकल धारणा आहे, मला जे माहिती आहे त्याप्रमाणे. पण मिस्टर नेतन्याहू यांनी गाझामध्ये इस्रायलनी तो तिथे विनाशच घडवायचा ह्या उद्देशाने अमेरिकेनं बंदी घातलेला जो थर्मल बॉम्ब आहे त्याचा वापर केला. 3500 अंश व्हॅक्युम बॉम्ब टाकले तिथे. 3500 अंशाचे हजारो लोक असे वाफेसारखी गायब झाले. वाफच, बॉम्ब पडला, वाफ, त्यांचं काही शिल्लक नाही. तुम्ही विचार करू शकता की चालत्या बोलत्या एखाद्या व्यक्तीवरती असा व्हॅक्युम बॉम्ब पडला आणि त्यामुळं काय झालं. MK-84 ट्रायटोनल वापरणारा 900 किलोग्रामचा हा बॉम्ब आहे. तो 3500 अंश सेल्सिअस एवढं तापमान निर्माण करतो. बॉम्बच्या स्फोटक दाबामुळं जी लाट तयार होते त्यामुळे फुफ्सं फाटतात आणि तीव्र थर्मल वेव्हमुळं मऊ उती जाळल्या जातात शरीरातल्या. दुसरा BLU 109 बंकर बस्टर, यात एक प्रबलित स्टील शेल आणि एक विलंब फ्यूज आहे, जो जमिनीत किंवा संरचनेत एम्बेड केल्यानंतर, जमिनीत टाकल्यानंतर PKNX 109 स्फोटक कंपाऊंडसह त्याचा स्फोट होतो. यामुळे बंदिस्त जागेमध्ये एक मोठा आगीचा गोळा तयार होतो, ज्यामुळं इमारतीच्या आतमधलं सगळं पेटतं. इमारत वरून तर ठीक आहे, पण आतमध्ये ते जर बॉम्ब पडला, तो हा जो BLU 109, GBU 39, गाझा शहरातल्या अल तबीन शाळेवरती या बॉम्बचा वापर केला गेला. हा एक अचूक ग्लाइड बॉम्ब आहे, ज्यामध्ये AFX 757 स्फोटक आहेत. आणि ही सगळी स्फोटकं ही व्हर्च्युअल व्हॅक्युम बॉम्ब म्हणून वापरले जातात. थर्मल आणि थर्मोबॅरिक अशा पद्धतीची ही स्फोटक आहेत, ज्याच्यामुळं काय होतं. आता आणखी स्पेसिफिकली व्हॅक्युम बॉम्ब म्हणून काय ते सांगतो.
रशियन लष्करी तज्ज्ञ वासिली फितगोराव्ह यांनी असं म्हटलं आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये, हे बॉम्ब एरोसेल सारखे ढग पसरवतात, म्हणजे इंधनासारखे एक ढग पसरवतात आणि नंतर ते पेटवतात. त्यामुळे एक मोठा आगीचा गोळा आणि व्हॅक्यूम तयार होतो. बॉम्बमध्ये अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम असतं, जे काही क्षणात एखाद्या व्यक्तीला राख आणि धूर बनवू शकतं. भिंतीवर पडलेले रक्ताचे नमुने एवढाच फक्त पुरावा. हे बॉम्ब टाकला व्हॅक्यूमचा, तो टाकल्यानंतर तो एक असा मोठा स्फोटाचा ढग किंवा झोत तयार करेल आणि त्या झोतामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट जळून खाक होऊन जाईल. राख सुद्धा त्याची शिल्लक राहणार नाही. असे काही बॉम्ब हे इस्रायलनी तिथे वापरले असं म्हणतात. आता इकडे अमेरिकेकडे आपण जाऊ. अमेरिकेमध्ये मिस्टर ट्रम्प यांनी दावा केला आहे की त्यांनी ज्या पद्धतीची शस्त्र वापरली आणि ते पुढे म्हणाले की इन कमिंग डेज यू विल नो अबाउट इट. तर असं म्हणताय की अमेरिकेनं तो शस्त्र वापरण्याच्या आधी रडार जॅम करणारी एक यंत्रणा वापरली. त्यामुळे व्हेनेझुएलावर ते अटॅक होईल अशी चर्चा होतीच. तिथल्या अध्यक्षाला चर्चा होतीच की अध्यक्षाला त्याची कल्पना होती की ज्यांना बांधून अमेरिकेनं आणलं त्यांच्या सपत्नी. सो अमेरिकेनं ते कुठलं गुप्त शस्त्र आहे ते टाकण्यापूर्वी तिथं असलेले रडार सगळे ते त्यांनी पूर्णपणे बंद केले आणि ते रडार जसे फ्रीज झाले तसे आकाशामध्ये अचानकच ड्रोन दिसायला लागले. आता त्या सैनिकांना कळे ना, कारण समोर रडार नाहीच आहे, तुम्ही कशाच्या आधारावरती त्यांना परत त्याच्यावरती प्रतिहल्ला करणार. सो त्यामुळं या शस्त्राबद्दल अमेरिकेच्या मिस्टर ट्रम्प यांनी ज्याचा सुतोवाच केलेला आहे, आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप जोरात चर्चा सुरू आहे. तर एक तर दोन पातळीवरचे, एक AI च्या मदतीनं हे खूप सॉफिस्टिकेटेड पद्धतीनं ते वेपन्स हे झाले, जिथं त्यांना स्ट्रक करायचं तिथं केलं, किंवा एक अशा पद्धतीचं शस्त्र आहे की जे शस्त्र तिथे पडल्यानंतर त्यांनी हवेमध्येच काहीतरी संसर्ग तयार केला आणि पहिल्या आणि दुसऱ्या वैश्विक युद्धामध्ये पण हे अशा पद्धतीची काही शस्त्र केमिकल वगैरे वापरली गेली होती. आणि MSW मास डिस्ट्रक्शन आहे सद्दाम हुसेन यांच्याकडं. अशाच रासायनिक शस्त्राचा गवगावा करून अमेरिकेनं इराकवरती हल्ला केला होता आणि इराकला तिथं असलेल्या त्याचे जे अध्यक्ष होते सद्दाम हुसेन यांना पदच्युत केलं. आता तीच भूमिका इराण संदर्भात अमेरिकेची आहे, कारण ह्या सगळ्या शत्रू राष्ट्राकडं खूप सारी मास डिस्ट्रक्शन करणारी वेपन्स आहेत, MSW असं ते काहीतरी सांगत आहे. पण इथे व्हेनेझुएलातच प्रत्यक्षात त्यांनी ते केलंय असं त्यांनी स्वतःच सांगितलं ट्रम्प यांनी. तर त्यांनी सांगितलं की एक अशी प्रणाली आहे की ज्या प्रणालीमुळं रशिया आणि चीनची सगळी यंत्रणा फेल गेली, त्यांना कळलं पण नाही. आणि आता जे प्राथमिक रिपोर्ट येतात त्याप्रमाणे व्हेनेझुएलामध्ये ड्रोन आकाशामध्ये आले आणि त्यांनी काही कळायच्या आत सैनिकांच्या नाकातनं रक्त यायला लागलं, सैनिकांच्या कानातनं रक्त यायला लागलं, त्यांची फुफ्फुसं फुटली आणि म्हणून त्याचा प्रतिकार संपला. सो इस्रायलनी हा जो व्हॅक्यूम बॉम्ब वापरला तशासारखाच हा बॉम्ब आहे, ज्या बॉम्बच्या वापराबद्दल ह्यापूर्वीच अमेरिकेनं चिंता व्यक्त करून असं काही वापरायचं नाही आंतरराष्ट्रीय पातळीवरती वगैरे म्हटलं होतं. पण अमेरिका आहे ती आणि अमेरिका काहीही करू शकते. आज जगामध्ये ह्या दोन बॉम्बची खूप मोठी चर्चा सुरू आहे, जी मला असं वाटलं की त्यातले महत्वाचे तांत्रिक शब्द घेऊन त्याचे अर्थ नेमकं काय ते तुम्हाला सांगावे. ही प्राथमिकच माहिती आहे, कारण ट्रम्प यांनी सांगितल्यानंतर त्यांनीच म्हटलंय की तुम्हाला लवकरच ते कळेल एक कुठली शस्त्र होती. पण इस्रायलची जी आहे त्याच्याबद्दल युएननी पण चिंता व्यक्त केलेली आहे आणि युएननी म्हटलंय की अशा पद्धतीचे व्हॅक्यूम बॉम्ब हे मानवाच्या पुढच्या प्रगतीच्या दृष्टीनं किंवा त्याच्या पुढच्या रहिवासाच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहेत. बट हू केअर्स, अशी सगळी परिस्थिती. थांबूया आपण.